उद्देश स्वतःची सद्यस्थिती स्वीकारणे आणि मनात आशेचा किरण निर्माण करणे. मी आणि माझे अस्तित्व. थोडक्यात एका भरकटलेल्या पाखराची गोष्ट ज्याने आपले घरटं हरवले होते पण जिद्दीने पुन्हा शोधले. स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्यासाठी पहिली पायरी. दुसरी, स्वीकार. बदलाची पहिली पायरी. थोडक्यात भूतकाळात जे झालं ते स्वीकारून वर्तमानात स्वतःला सुधारण्याची ताकद मिळणे. मी आणि माझे अस्तित्व. आज आपण बोलणार आहोत मी आणि माझे अस्तित्व. कसं आहे माहिती का भावांनो, व्यसनाच्या आहारी गेल्यावर माणूस सगळ्यात आधी काय विसरतो? बायको, पोरं, माय, बाप. माणूस सगळ्यात आधी स्वतःला विसरतो. मी कोण होतो आणि या बाटलीने, या पुडीने माझी काय अवस्था करून टाकली, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा विसरून जातो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट कुठल्या पुस्तकातली नाही आहे. ही गोष्ट तुमच्या माझ्या आयुष्याची आहे. भटकलेल्या पाखराची गोष्ट. एक पाखरू होतं, एकदम झकास. आभाळात भुरकन उडायचं. स्वतःच्या हिमतीवर काड्या गोळा करून त्याने झाडाच्या फांदीवर एक सुंदर घरटं बांधलं होतं. त्या घरट्यात त्याची पिल्लं होती, म्हातारी माय होती. पाखरू रोज सकाळी भल्या पहाटे उठायचं, दाना पाणी आणायचं, संध्याकाळी घरट्यात यायचं. लय सुखाचा संसार चालला होता. पण एक दिवस काय झालं, उडता उडता त्या पाखराला जमिनीवर एक चकमकीत दाना दिसला. तो दाना म्हणजे काय तर हे व्यसन. कुणीतरी मित्राने आग्रह केला, घे रे भावा, एक गोट घेतल्यावर काय आभाळ कोसळत नाही. त्या पाखराला वाटलं हा दाना खाल्ला की जगातलं सगळं सुख आपल्यालाच गावणार. त्या चकचकीत दाण्याची अशी काय नशा चढली की पाखराला आभाळात उडायचं विसरच पडला. ते पाखरू जमिनीवरच रांगायला लागलं. रोज तोच दाना, तीच नशा. तिकडे झाडावर पिल्लं भुकेने रडताय, माय वाट बघतीये, पण याला शुद्धच नव्हती. मग आयुष्यात एक मोठं वादळ आलं. या नशेतल्या पाखराला ना स्वतःचा तोल सावरता आला, ना घरट्याला वाचवता आलं. बायको पोरं सोडून गेली, समाजाने हाकलून दिलं, गावात पद गेली, आबरू गेलं. ते पाखरू रस्त्यावरच्या गटारीच्या कडेला चिखलात पडून होतं. अंगावर माशा बसतायत, कुत्रे भुकतायत, पंख चिखलात माखलेत. भावांनो, छातीवर हात ठेवून सांगा, ही अवस्था आपली झाली होती की नव्हती? जेव्हा आपण गटारीच्या कडेला, स्टँडवर, दारूच्या गुत्त्यावर पडलेलो असायचो, तेव्हा आपलं अस्तित्व काय होतं? शून्य, कवडी मोल. पण गड्या हो, पिक्चर इथं संपला नाही आहे. पिक्चर आता सुरू होतो आहे. एक दिवस पावसात भिजताना चिखलातल्या त्या पाखराला एका डबक्यात स्वतःचं थोबाडं दिसलं. ते पाणी एखाद्या आरशासारखं होतं. त्याने पाहिलं, अरे हे मीच आहे. त्याचे पंख कधी आभाळाला शिवत होते, तो मी आज या गटारीत सडतोय. त्याच्या काळजात एक कळ उठली, डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. त्याने ठरवलं, बास, आता लय झालं. मला मरण आलं तरी चालेल, पण या चिखलात मी मरणार नाही. मला माझं घरटं, माझं आभाळ परत पाहिजे. ही जी कळ आहे ना भावांनो, हीच तुमच्या आयुष्याची टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आलात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्ही त्या डबक्यात स्वतःला पाहिलंय. तुम्हाला तुमची चूक समजली आहे. पुन्हा घरटं बांधण्याची जिद्द. आता मला सांगा, चिखलात पडलेलं पाखरू एका दिवसात आभाळात उडेल का? नाही. त्याला आधी ऊन खावं लागेल, अंगावर चिखल वाळू द्यावा लागेल, मग पंख फडफडावे लागतील. थोडं दुखेल, थोडा त्रास जाईल, पण जेव्हा तो पहिल्यांदा झेप घेईल ना, तेव्हा अख्खं आभाळ त्याच्या बापाचं असेल. तुम्ही आता त्याच टप्प्यात आहात.
हे 90 दिवस म्हणजे तुमच्या अंगावरचा व्यसनाचा चिखल वाळवण्याचे दिवस आहे। इथं तुमचं अस्तित्व परत मिळतं आहे। जे लोक बाहेर म्हणतात ना, याच्याने काय होणार नाही, हा बेवडा आहे, गंजलेला आहे, त्यांना आता आपल्या कर्मातून उत्तर द्यायची वेळ आली आहे। तुमचा बाप, तुमची माय, तुमची बायको आजही त्याच आशेने दारात उभी आहे की माझा माणूस एक दिवस नक्की सुधरेल। जळून खाक झालं घरटं तरी राखेतून झेप घेण्याची जात आपली। तुटले जरी पंख आता तरी आभाळ फाडण्याची लायकी आहे आपली। तुमचे पंख तुटलेले नाहीत भावांनो, ते फक्त व्यसनाच्या पावसात भिजले। इथे प्रेरणा केंद्रात ते सुकवा, ताकद कमवा आणि जेव्हा इथून बाहेर पडाल तेव्हा अशी झेप घ्या की दुनिया बघत राहील। तुमचं अस्तित्व कुणी संपू शकत नाही, कारण तुम्ही माणूस म्हणून जन्म घेतलाय, गटारीतला किडा म्हणून नाही। आजपासून स्वतःला एकच सांगा, मी उडणार आणि माझं घरटं मी पुन्हा बांधणार। राम राम, धन्यवाद।